हॅलो, हाय, नमस्कार. वेदिका फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोथ नेक प्रिन्सेस कट ब्लाऊज बघणार आहोत. बोथ नेक प्रिन्सेस कट म्हणजे पुढील साईडला पण पॅक नेक येतो आणि मागील साईडला पण बॅक पॅक नेकच येतो. दोन्ही गळे आपले पॅक नेक असणार आहेत. त्यानुसार आपल्याला मुंडा किती टाकायचा, शोल्डर किती टाकायचं, त्यानुसार प्रिन्सेस कटमध्ये जर आपला प्रिन्सेस कट जर चुकत असेल तर आपल्याला कशा पद्धतीने कोणत्या पॉईंटवर कोणत्या चुका होतात हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच बॅक साईड आणि फ्रंट साईड एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्यासाठी दोन्ही पार्ट एकमेकाला कशा पद्धतीने फिटिंगची लाईन जुळवायची हे सर्व या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. त्यासाठी एकही जी स्टेप आहे तुम्ही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. म्हणजे तुम्हाला या ब्लाऊजची पूर्ण कटिंग तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर तुम्ही पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघितल्यामुळे कुठलाही पॉईंट स्किप नाही केल्यामुळे तुम्हाला पूर्ण कटिंग तुमच्या लक्षात येईल आणि त्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. फुल शोल्डरचं माप आपलं 14 इंच आहे. नेक राऊंडचं माप 11.5 इंच आहे. फ्रंट नेक डीप पावणे 7 इंच आहे. शोल्डर टू अपेक्स 9.5 इंच आहे. शोल्डर टू लोअर चेस्ट 13 इंच. फ्रंट लेंथ 14.5 इंच. बॅक लेंथ 13.5 इंच. अप्पर चेस्ट राऊंड 34.34 इंच. चेस्ट राऊंड 36 इंच. वेस्ट राऊंड 28 इंच. अपेक्स टू अपेक्स 7.5 इंच. रेडी शोल्डर 2 इंचाचं ठेवलेलं आहे. बॅक नेक 2.5 इंचाचा आहे. अशा पद्धतीने आपले सर्व मापे असणार आहेत. तसंच आपण स्लीवची लेंथ पण पाहणार आहोत. स्लीवची लेंथ आपल्याला राईट हँड लेफ्ट हँड दोन्ही हँडची आपल्याला इथे मेजरमेंट घ्यायचं आहे. त्यामध्ये 5 इंच आपली जी स्लीवची लेंथ आहे त्यामध्ये राईट हँडचं 12 इंच आणि लेफ्ट हँडचं 11.5 इंच इथे माप आपण घेतलेलं आहे. 8 इंचावरती 11.5 इंच राईट हँड आणि लेफ्ट हँड 11 इंचावरती घेतलेला आहे. 11 इंचावरती आपल्याला 10 इंच राईट हँड आणि लेफ्ट हँड 9.5 इंचावरती मेजर घेतलेला आहे. आता आपल्याला स्लीव तयार करताना आपल्याला ही तिन्ही मापे आवश्यक आहेत. 5 इंच, 8 इंच, 11 इंचावरती आपल्याला इथे मापे घ्यायची आहेत. तर आपल्याला दुसऱ्या साईडला फॅब्रिक आपण कोणत्या पद्धतीचं आपण घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये लाइनिंग कुठल्या पद्धतीचं आपण लावणार आहे, कॉटनमध्ये लावणार आहे, तुम्हाला हे सर्व इथे लिहून ठेवायचं आहे. त्यानंतर आपलं कॉस्टिंग कॅल्क्युलेशन आपल्या ब्लाऊजचं काढायचं आहे आपल्याला. स्टिचिंगचे आपले चार्जेस जे काय असतील ते तुमचे, त्याच्यामध्ये तुम्ही फ्युजिंग वापरणार आहात का, कप वापरणार आहात का, चेन वापरणार आहात, तर तुम्ही टिक मार्क इथे करू शकता. आणि कोणत्या कंपनीचं किती चार्जेस तुम्हाला त्याचे लागले ते इथं पण तुम्ही इथे लिहू शकता. किंवा तुम्ही टिक जरी नुसते केले, तुम्ही काय काय ह्याच्यामध्ये वापरले आहे तरीही चालू शकते. अशा पद्धतीने मी इथे या ब्लाऊजचे 600 रुपये प्राईस घेतलेले आहे. पुढील साईडला पण पॅक आणि पाठीमागच्या साईडला पण पॅक, दोन्ही गळे आपले पॅक नेकचे आहे. आणि स्लीवला पण आपण थोडीशी डिझाईन दिलेली आहे आणि बॅक साईड पण आपली डिझाईनच आहे. आणि साईडला आपण चेन बसवणार आहोत या पद्धतीने. त्यासाठी ह्या ब्लाऊजची जी शिलाई आहे ते मी कस्टमरची 600 रुपये घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या एरियानुसार तुम्ही तुमचे रेट ठरवू शकता. आता आपण पहिल्यांदा सुरुवातीला आता आपण जे कस्टमरला जे आलेले असते त्यांना कस्टमरला पहिल्यांदा आपण ब्लाऊजचे ड्रॉ करून दाखवायचे आहे. त्यांना कोणती डिझाईन पाहिजे, कशा पद्धतीने पाहिजे आपल्याला, आणि ती डिझाईन तयार केल्यानंतर अशा पद्धतीने ब्लाऊज आपला दिसेल, हेही कन्फ्युजन त्यांचे कमी होते. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीला त्यांना ड्रॉ करून दाखवायचे आहे. तुम्ही कस्टमरला दाखवायचे असेल तरीही ड्रॉ करू शकता, किंवा तुम्ही स्वतः स्टिच करत असाल किंवा तुम्हाला पण क्लिअर होते की आपल्याला डिझाईन कोणती करायची आहे, त्यानुसार तुम्ही तुमचे डिझाईनचे आकार ठरवू शकता. डिझाईन्समध्ये कोणते कोणते फॅब्रिक तुम्ही ॲड करणार आहेत, कोणतं मटेरियल ॲड करणार आहात. समजा अरीवर्कमध्ये तुम्हाला काय ह्याच्यामध्ये ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. अशामध्ये तुम्ही डिझाईन जर ह्याच्यामध्ये तयार करून घेतली, पहिल्यांदा ड्रॉइंग करून घेतली, तर भरपूर तुम्हाला ह्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी करू शकता तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या पसंतीनुसार. त्यानुसार आपण इथे पाठीच्या साईडला बॅक डिझाईन दिलेली आहे आणि साईडला आपण चेन देणार आहोत, कारण फ्रंट साईडला पण ही आपली पॅकच असणार आहे त्यासाठी. आणि कट आहे तो प्रिन्स कट आहे. आपण प्रिन्स कटमध्ये आपण बोथ पॅकनेक ब्लाऊज बनवणार आहोत. त्यासाठी हा जो आहे तो फुल बेस ब्लाऊज आहे, बेसिक ब्लाऊज आहे. त्याच्यानंतरच ह्याच्यामध्ये तुम्ही क्रिएटिव्हिटी तुम्हाला
जर ॲड करायचे असेल तर तुम्ही करू शकता, नाहीतर विदाऊट डिझाईन तुम्ही पण प्लेन पण ब्लाऊज हा स्टिच करू शकता. पण यामध्ये मी तुम्हाला दोन्ही पॅटर्न दाखवले आहेत. एक ॲडव्हान्समधला पण दाखवलेला आहे आणि एक बेसिकमधला पण दाखवलेला आहे. जेणेकरून तुम्ही बेसिक असाल तर बेसिक पण शिकू शकता आणि तुम्हाला समजा याच्यामध्ये थोडेसे काय डिझाईन ॲड करायचे असेल ते कशा पद्धतीने करायचे ही आपल्याला यामध्ये शिकता येते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कोणताही पॉईंट तुम्ही मिस करू नका. त्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे कोणते फॅब्रिक आहे ते तुम्ही इथे अटॅच करू शकता. कस्टमरचे जर असेल तर तुम्ही अटॅच करा. त्यानंतर आता आपण बॅक साईड पहिल्यांदा कटिंग करणार आहोत. तर बॅक साईडचं कटिंग करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला पाठीमागच्या साईडला पेपरवरती आपल्याला अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने प्रत्येक वेळेस आपल्याला अशा पद्धतीने एक पेपरवरती एक आडवी एक उभी लाईन अशी पद्धतीने आपल्याला आखून घ्यायची आहे. आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. शोल्डरचं माप टाकताना आता आपल्यापाशी फुल शोल्डरचं माप हवं आहे. तर फुल शोल्डर आपला आहे 14 इंच. त्यामध्ये आता आपल्याला 1.5 इंच प्लस करायचं आहे आणि भागिले 2 करायचं आहे. 1.5 इंच प्लस केल्यानंतर 15.5 इंच आलं. भागिले 2 केल्यानंतर आपल्याला 7.8 इंचावरती शोल्डर भेटलेला आहे. आपल्याला आता शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं आहे. शोल्डरचं मार्किंग केल्यानंतर जे शोल्डरचं मेजर आलेलं आहे त्यालाच आता आपल्याला भागिले 5 इंच करायचं आहे. त्यानंतर आपल्याला शोल्डर डाऊनचं मार्किंग भेटणार आहे साईजनुसार. शोल्डर डाऊन आपण साईजनुसार शोल्डरनुसार किती करायचं तर आपल्याला जेवढं शोल्डर आलेले आहे त्याला भागिले 5 केल्यानंतर शोल्डर डाऊनचं मार्किंग आपल्याला इथं भेटतं. त्यानंतर आता आपल्याला नेक विड्थ काढायची आहे. तर नेक विड्थ काढण्यासाठी नेक राऊंड भागिले 5 इंच करायचं आहे. नेक विड्थ भागिले 5 केल्यानंतर आपल्याला 2.30 इथं भेटत आहे. म्हणजे 2.25च्या वरती एक लाईन आपल्याला इथे असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला एकमेकाला असं तिरकस पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्या पद्धतीने. अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला आर्महोलचं मार्किंग करायचं आहे. तर आर्महोलच्या मार्किंगसाठी आपला फॉर्म्युला आहे चेस्ट भागिले 6 प्लस 75 म्हणजे पाऊण इंच. 36 भागिले 6 केल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये 6 उत्तर येत आहे आणि प्लस 75 केल्यानंतर 6.25 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे. जिथून शोल्डर डाऊन घेतलेला आहे तिथून आपल्याला 6.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे. अशा पद्धतीने आणि जे मार्किंग आलेलं आहे तिथे एक स्ट्रेट लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. ही जी लाईन आहे ती आपली चेस्ट लाईन असणार आहे. ह्या चेस्ट लाईनवरती आता आपल्याला चेस्टचं मेजरमेंट टाकायचं आहे. तर चेस्टचं मेजरमेंट टाकताना आपल्याला चेस्टमध्ये प्लस करायचं आहे. चेस्ट प्लस 1 इंच त्याचं भागीला चौथा भाग काढायचा आहे. आधी आपल्याला चेस्टमध्ये प्लस करायचा आहे आणि त्यानंतर भागिले 4 करायचा आहे. तर त्याला 9.25 इंच आपल्याला इथं मेजरमेंट आपल्याला भेटलेलं आहे आणि पुढे 1.5 इंच मी शिलाई मार्जिन दिलेलं आहे आणि शोल्डर डाऊन आणि चेस्टची लाईन अशा पद्धतीने आपल्याला स्ट्रेट लाईन आपल्याला ओढल्यानंतर आपल्याला मुंड्याचे क्रॉस मार्किंग करून घ्यायचं आहे. तर आपल्या चेस्टनुसार 1 इंच क्रॉस मार्किंग येत आहे. नंतर आपल्याला आर्महोलचं सेंटर घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मुंड्याचा आकार इथे देऊन घ्यायचा आहे. कर्व ठेवून अशा पद्धतीने आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे. आपल्याला तिन्ही पॉईंट हे एकामेकाला असे जॉईंट करायचे आहे. अशा पद्धतीने आपण मुंड्याचा इथं आकार देऊन घेतलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला उंची टाकायची आहे. ब्लाऊजची आपल्याला उंची टाकायची आहे. ब्लाऊजची उंची टाकताना आपल्याला जे आपले क्रॉस शोल्डरचे मार्किंग आलेलं आहे त्या क्रॉस शोल्डरचं आपल्याला मध्य काढायचं आहे आणि मध्य काढल्यानंतर आपल्याला उंची टाकायची आहे. जी काय आपली उंची आलेली आहे 13 इंच त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून आपल्याला बॅकची लेंथ आपल्याला इथं भेटणार आहे. त्यानंतर नेक विड्थ जिथे आलेली आहे तिथून आपल्याला खाली 1 इंचाचं आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचं आहे. कारण आपला गळा पॅक आहे त्यासाठी आणि कर्वनं आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीनं. आणि जिथे लेंथ आली तिथे आडवं
रेष ओढून तिथं आपल्याला वेस्ट मार्किंग करून घ्यायचं आहे. वेस्ट आहे 28 इंच भागिले 4 करायचं आहे. 7 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन करायचं आहे आपल्याला पाठीमागच्या साईडला. तर आपण पाठीच्या साईडला आपण टक्स देत नाही. पाठीच्या साईडला टक्स देत नाही. आपण खाली 1/2 इंच आकार देऊन अशा पद्धतीने आपण क्रॉस मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि पाठीच्या बाजूला टक्स नाही घेतले तरीही चालतात. अशा पद्धतीने फिटिंगच्या लाईनच्या साईडनं 1/2 इंच खाली जायचं आहे आणि खालच्या साईडला फिटिंगच्या साईडला क्रॉसमध्ये अशा पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आणि तो पॉईंट मायनस करण्यासाठी कर्वनं अशा पद्धतीने पूर्ण स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. या पद्धतीने घेतल्यावर तुम्हाला टक्स घ्यायची पण जरूर नाही. काही तुम्हाला फिटिंगमध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाहीत. आता आपण आज जो आपला बॅक साईडचा जो पॅटर्न आहे तो अशा पद्धतीने तयार करणार आहोत. खालच्या साईडला स्टिचला 1/2 इंच प्लस करायचं आहे. आपलं गळ्याचं जाणार आहे त्या डिझाईनमध्ये. आणि त्यानंतर आपल्याला रुंदी किती पाहिजे आहे गळ्याची, तर आपल्याला 2 इंच इथं रुंदी आपण ठेवलेली आहे अशा पद्धतीने. आणि त्यानंतर उंचीला आपल्याला 4 इंच ठेवायचं आहे. वरती 4 इंच उंची घेतलेली आहे आणि असा पानाचा आपण शेप इथे देणार आहोत. या पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला बॅक साईडला पानाचा आकार इथे द्यायचा आहे. रुंदीला 2 इंच आणि उंचीला 4 इंचाचा आपण इथे पॅटर्न ठेवलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही ड्रॉ करून घेऊ शकता. 1/2 इंच मी शिलाई मार्जिन सोडून 4 इंचावरती मार्किंग केलेलं होतं. आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. कटिंग करायचं आहे सुरुवातीला. पहिल्यांदा जसं व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे त्या पद्धतीने इथे आपण कटिंग करून घेणार आहोत. हा आपला पूर्ण बॅकचा भाग तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला बॅक कटिंग करून घ्यायचं आहे. आणि मुंड्यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा कटिंग करायचं आहे. जो आर्म होल आणि शोल्डर डाऊनचं जे लाईन आहे तिथून आपल्याला 1/2 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. दोन्हीचा मध्य करून आणि एकच लाईनचा आपल्याला इथे टक्स घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण टक्स दुमडून घेणार आहोत. आणि त्यानंतरच आपल्याला मुंडा जो आहे तो कट करायचा आहे. अशा पद्धतीने शोल्डर इथे मायनस करून घ्यायचा आहे आणि तिथे लाईन ती स्ट्रेट करून त्यानंतर आपल्या इथं कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि त्यानंतर तुम्हाला इथे चिकटपट्टी तुम्ही इथं बसवू शकता किंवा स्टॅपलरची पिनही लावू शकता. अशा पद्धतीने हा टक्स पूर्णपणे मायनस होणार आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला शोल्डर कट करून घ्यायचं आहे. जे आपण शोल्डर आखलेलं आहे तिरकस अशा पद्धतीने आपल्याला टक्स मायनस केलेला आहे. त्यानंतर जसं मार्किंग केलेलं आहे त्या पद्धतीने कटिंग करत जायचं. पाठीमागच्या साईडला फक्त आपला आता जो आकार आपण काढलेला आहे तुम्हाला द्यायचा नसेल तर तुम्ही प्लेन ही साईड पूर्ण स्ट्रेट लाईन तशी कट करू शकता. जर तुम्हाला कुठला पॅटर्न पाठीमागच्या साईडला द्यायचा नसेल, बेसिक करायचा असेल तरीही देऊ शकता. आता आपल्याला फ्रंटच्या साईडचं आपण कटिंग करणार आहोत. त्यासाठी पण आपल्याला सुरुवातीला आपल्याला पेपरवरती अशी एक आडवी लाईन एक्स्ट्रा एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि बंद बाजूला पण एक लाईन अशी या पद्धतीने आपल्या इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे. आपल्याला या लाईनवरतीच आपल्याला आता या लाईनच्या पुढेच आपल्याला सर्व मार्किंग करून घ्यायचे आहेत. तर जी वरची लाईन आहे त्या वरच्या लाईनवरती आडवी त्यावरती आपल्याला आता शोल्डरचं मेजरमेंट टाकायचं आहे. तर शोल्डर मेजरमेंटचं आता आपलं जे राहणार आहे मेजरमेंट जे राहणार आहे ते मेजरमेंट आता शोल्डर 14 इंच आहे तर त्याच्यामध्ये फक्त 1 इंच आपल्याला फ्रंट साईडला आपल्याला प्लस करायचं आहे आणि डिवाइड 2 करायचं आहे. डिवाइड 2 केल्यानंतर आपल्याला इथं 7.5 इंचावरती आपल्याला इथं शोल्डरचं मार्किंग भेटत आहे. इथं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि जे शोल्डरचं मेजर मिळालेलं आहे त्याला भागिले 5 करायचं आहे. भागिले 5 केल्यानंतर आपल्याला इथं 1.5 म्हणजे 1.5 इंच आपल्याला इथं शोल्डर डाऊन मार्क मिळत आहे अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला आता नेक विड्थ काढायची आहे. नेक विड्थ काढण्यासाठी आता आपल्याला गळा राऊंड भागिले 5 इंच करायचा आहे. त्यावेळेस आपल्याला गळा राऊंड नेक विड्थचं मेजरमेंट मिळत आहे 2.30 म्हणजे आपलं 1.25 इंचावरती एक लाईन आपल्याला इथं बॅक साईडचं आणि फ्रंट साईडचं नेकच आपल्याला इथं भेटत असते.
त्यानंतर आता आपल्याला आर्म होलचं मार्किंग करायचं आहे. तर आर्मसाठी होलचं मार्किंग तर त्यासाठी फॉर्म्युला जो आहे तो चेस्ट भागिले 6 मायनस पाऊण इंच करायचा आहे. आता आपण बॅक साईडला प्लस साईडला मायनस पाऊण इंच करायचं आहे. तर चेस्ट भागिले 6 आल्यानंतर मायनस पाऊण इंच केलं तर 5.25 इंच आपल्याला इथं आर्म होलचं मार्किंग भेटत आहे. आर्म होलचं मार्किंग जिथं आपल्याला आलेलं आहे तिथं आपल्याला एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे. ही स्ट्रेट लाईन जी असणार आहे ती आपली चेस्ट लाईन असणार आहे. याच्यावरती आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. अशा पद्धतीने आपली लाईन ड्रॉ झालेली आहे. त्यानंतर आता आपल्याला चेस्टचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर चेस्ट प्लस 2 इंच करायचं आहे. फ्रंट साईडला आपल्याला चेस्ट प्लस 2 इंच करायचं आहे, भागिले 4 करायचं आहे. तर त्याचाच चौथा भाग केल्यानंतर आपल्याला इथं 9.5 इंचावरती चेस्टचा राऊंड भेटत आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता आपल्याला चेस्ट आणि अप्पर चेस्टमधला गॅप आपल्याला चेस्टच्या पॉईंटच्या अलीकडे आता आपल्याला तो पॉईंट द्यायचा आहे. तर चेस्ट मायनस अप्पर चेस्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला 1.5 इंच भेटलं आणि त्याचा भागिले चौथा केल्यानंतर आपल्याला 0.37 भेटत आहे. तर 3 लाईन आपण इथं मार्किंग करत आहोत. त्यानंतर जे शोल्डर डाऊन आणि चेस्ट लाईन पूर्ण स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. नंतर आपल्याला क्रॉस मार्किंग द्यायचं आहे. आणि जेवढं शोल्डर टू बंद बाजू आपली आलेली आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला एक अर्धा इंच आतमध्ये आपल्याला यायचं आहे आणि असा क्रॉस मुंड्याचा आकार आपल्याला इथं मिळत आहे. त्यानंतर इथं आपल्याला फ्रंट साईडला 1.25 इंच आपल्याला क्रॉस मार्किंग करून आर्म होलचा सेंटर द्यायचा आहे आणि आपल्याला कर्वनं अशा पद्धतीने आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला मुंड्याचा आकार इथे हे तिन्ही पॉईंट कवर करत आपल्याला मुंड्याचा आकार इथे द्यायचा आहे. त्यानंतर जेवढी निक विड्थ आलेली आहे आपली त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून आपल्याला फ्रंटचा नेक डीप घ्यायचा आहे. फ्रंट नेक डीप आपलं 3.3 आलेलं आहे. अशा पद्धतीने आपण फ्रंटचा नेक डीप आपण काढलेला आहे. नेक विड्थ प्लस 1 इंच केल्यानंतर आपल्याला फ्रंटचा नेक डीप भेटत आहे. अशा पद्धतीने आपण आकार देऊन घेतलेला आहे. त्यानंतर जी क्रॉस लाईन शोल्डरची आलेली आहे त्याचा आपल्याला आता मध्य काढायचा आहे आणि त्या मध्यातून आता आपल्याला शोल्डर टू अपेक्स आणि उंची इथं आपल्याला घ्यायची आहे. शोल्डर टू अपेक्स आपला 9.5 इंच आहे. त्यामध्ये प्लस अर्धा इंच करून मार्किंग करायचं आहे आणि उंचीमध्ये प्लस 1 इंच करायचं आहे. तर 14 इंच फ्रंटची उंची आहे. तर मी 16 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. तुम्ही 1-1.5 इंचसुद्धा आपण फ्रंटमध्ये लेंथमध्ये चेंजेस करू शकतो. त्यानंतर जे अपेक्स शोल्डर टू अपेक्स पॉईंट आलेला आहे तिथे जी लाईन आपण ड्रॉ करून घेतलेली आहे तिथे आपल्याला अपेक्स टू अपेक्सचे माप टाकायचं आहे. तर जी आपली चेस्ट आहे चेस्ट भागिले 10 इंच केल्यानंतर अपेक्स टू अपेक्सचे मेजर आपल्याला इथं भेटत असते आणि वेस्ट लाईनवरती तेच माप अर्धा इंच कमी करून आपल्याला अशी क्रॉस लाईन ओढून घ्यायची आहे. त्यानंतर आपला चेस्टनुसार 4.5 इंच वेस्टचा आपला टक्स येणार आहे. त्या पद्धतीने जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने आपल्याला टक्सचा पॉईंट दिल्यानंतर आता वेस्टवरती आता आपल्याला वेस्ट भागिले 4 प्लस जो टक्स आपण ॲड केलेला आहे ते टक्स त्यामध्ये ॲड करून आपल्याला वेस्टवरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने आपल्याला ह्या 2 लाईन आपल्याला इथं फिटिंगच्या भेटत आहेत. एक फिटिंग लाईन आणि हे शिलाई मार्जिन या पद्धतीने अशा 2 क्रॉस लाईन आपल्याला इथे करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर मुंड्याची लाईन जशी क्रॉस जातं आकार त्या पद्धतीने आपल्याला पट्टीच्या सहाय्याने अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर जी आपली क्रॉस लाईन आलेली आहे त्या लाईनला आता आपल्याला प्रिन्स कटचा टक्सचा आकार देण्यासाठी आपल्याला इथं या रेषेचे 3 समांतर भाग करायचे आहेत. 3 समांतर भाग केल्यानंतर खालील 2 पॉईंटवरती अर्धा इंचावरती आपल्याला वरच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने
वरती अर्धा इंच, खालचे जे 2 पॉईंट आहेत त्यावरती अशा पद्धतीने अर्धा अर्धा इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि तिसरा पॉईंट जो आहे तो कट टू कट आपल्याला त्या लाईनला जॉईन करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्रिन्स कटच्या टक्सचा आकार इथे तुम्ही मेजर करून अशा पद्धतीने घेऊ शकता. आणि जे टक्स आलेले जे पॉईंट बनलेले आहेत ते पॉईंट फक्त आता आपल्याला इथं मायनस करायचे आहेत. मी फक्त इथं पॉईंट मायनस केलेले आहेत आणि अशा पद्धतीनं टक्सचा आकार इथे देऊन घेतलेला आहे. हा झाला आपला प्रिन्स कटच्या खालील बाजूचा टक्स. आता अलीकडच्या बाजूची जी रेष आहे टक्सची, तेवढीच दोन्ही टक्स आपले समान अंतरावर आले पाहिजेत. त्यासाठी जेवढी लाईन अलीकडची आहे तेवढीच लाईन दुसऱ्या लाईन बरोबरची लाईन आपली इथं आली पाहिजे. आणि तिथून खाली जेवढे अंतर राहिलेले आहे ते अंतर आता आपल्याला फिटिंगच्या लाईनवरती टाकून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपण इथं मेजर केलं. इथं मेजर केल्यानंतर तो पॉईंट एकदम व्यवस्थितरित्या मेजर करायचा आहे. आणि इथे आपलं 1.5 इंच मेजर मेन खाली शिल्लक राहिलेलं आहे, तर त्याच्यात डबल करून आपल्याला इथे फिटिंगच्या लाईनवरती मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ही लाईन अशीच क्रॉसमध्ये ड्रॉ करायची आहे. आणि बंद बाजूवरती त्याचा निम्मा घ्यायचा आहे. पुढच्या साईडला आपण डबल केलेला आहे फिटिंगच्या साईडला, आणि बंद बाजूवरती आपण त्याचं निम्मा अंतर घेतलेलं आहे, जे टक्सचं अंतर जे शिल्लक राहिलेलं आहे त्याचं. अशा पद्धतीने आपण ही लाईन क्रॉसमध्ये आखून घेणार आहोत. आता हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. पुढील भाग, पाठीमागचा भाग आपल्याला एकमेकाला एकदम व्यवस्थितरित्या जॉईन करून घ्यायचा आहे. जो आपण अप्पर चेस्टचा जो पॉईंट दिलेला आहे तो पॉईंट आणि फिटिंगची लाईन अशा पद्धतीने दोन्ही भाग एकमेकाला जिथे जॉईंट होतात तिथं ते मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि पहिल्यांदा सुरुवातीला तुम्हाला या पद्धतीने खालची बाजू कटिंग करून घ्यायची आहे. आणि जो टक्स आपण प्रिन्स कट दिलेला आहे तो टक्स पण इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला मुंड्यातला टक्स देऊन घ्यायचा आहे. मुंड्यातला टक्स देण्यासाठी चेस्ट लाईनच्या बरोबर मार्किंग आपल्याला मुंड्यामध्ये करून घ्यायचा आहे 1.5 इंचाच्या अंतरावरती. आणि तो पॉईंट, तो टक्स पॉईंट अशा पद्धतीने क्रॉस लाईननं ओढून घ्यायचा आहे. आणि चेस्ट आणि अप्पर चेस्टमधला जो गॅप आलेला आहे तो आपला 1.5 इंचाचा आहे. 0 ते 2 इंचापर्यंत जर गॅप आला, आपला 36 इंच चेस्ट आणि 34.50 अशामध्ये 1.5 इंचाचा गॅप आपला चेस्ट आणि अप्पर चेस्टमध्ये आलेला आहे. तर त्या गॅपनुसार आपला मुंड्यातला जो टक्स आहे तो अर्धा इंचाचा येणार आहे. अशा पद्धतीने त्या लाईनच्या पुढे अर्धा इंचाचं मार्किंग करून आपल्याला शोल्डर मुंड्यातून डायरेक्ट टक्स पॉईंटपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने लाईन आखून घ्यायची आहे. आणि हा टक्स आता इथं आपल्याला मायनस करायचा आहे. हा झाला आपला टक्स मायनस करायचा आहे. त्यानंतर साईड कटिंग करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं कटिंग करताना एक्स्ट्रा करायचं, कारण आपण हे जे टक्स आहेत ते मायनस केलेले नाहीत. त्यासाठी कटिंग करताना तुम्ही एक्स्ट्रा कटिंग करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने जो मुंड्यातला टक्स आहे तो अशा पद्धतीने आपल्याला इथे मायनस करून घ्यायचा आहे. हा टक्स मायनस करून इथे तुम्ही चिकट टेप पण बसवू शकता. आणि त्यानंतर आपल्याला जी मायनस केलेला आहे त्याचा आपल्याला मुंड्यापर्यंत आपल्याला इथं त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे. आणि त्या मध्यातून तुम्ही पाव ते अर्धा इंचापर्यंत वरती जाऊ शकता. आणि अशा पद्धतीने आता आपल्याला प्रिन्स कटचा शेप देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला कर्व देऊन हे पॉईंट आपल्याला एकमेकाला जॉईन करून घ्यायचे आहेत. आणि जो टक्स पॉईंटमधला जो आकार आहे तो प्रिन्स कट साईजनुसार अशा पद्धतीने आपल्याला इथं जुळवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला प्रिन्स कट तयार झालेला आहे. त्यानंतर इथे आपण चिकट टेप बसवून नंतर कारण टक्स खोलण्याची शक्यता असते, त्यासाठी टक्स आपण जो मायनस केलेला आहे तो तुम्ही इथं चिकट टेपने पॅक करून घेऊ शकता. आणि त्यानंतर कटिंग करून घ्यायचा आहे. आणि जो मुंडा आहे त्याचा लाईन पण आपल्याला इथं व्यवस्थितरित्या जो आकार मागं पुढे झालेला असतो तो आकार पण व्यवस्थितरित्या गोलाकार इथे परत रिटर्न देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण मुंड्यातला आकार व्यवस्थितरित्या गोलाकार देऊन
जॉईंट करून घेऊ शकतो. आणि त्यानंतर आपल्याला प्रिन्स कटचं कटिंग करून घ्यायचं आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्याचं फुल स्टिचिंग बघणार आहोत. हा ब्लाऊज कशा पद्धतीने तयार करायचा, ब्लाऊजच्या बाह्या कशा, ब्लाऊज स्लीवचं पेपर पॅटर्न कटिंग बघणार आहोत. आणि त्यानंतर स्लीवची डिझाईन आणि फुल स्टिचिंग पुढील व्हिडिओमध्ये येणार आहे. एकाच व्हिडिओमध्ये आपण दोन्ही पार्ट दिलेले आहेत. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा, म्हणजे तुमच्या पूर्ण कटिंग लक्षात येईल. आता हे फ्रंट साईडला पण आपण या पद्धतीने कटिंग करून घेतलेलं आहे. तुम्ही इथं हुक लूक करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण शक्यतो मी साईडला चेन बसवणार आहे. अशा या पद्धतीने. त्यानंतर आता आपल्याला जो आपला टक्स पॉईंट आहे तो अशा पद्धतीनं एकामेकाला प्रिन्सकडे आपल्याला मेजर करून घ्यायचा आहे की दोन्ही टक्स आपण जोडल्यानंतर कमी जास्त होऊ नये, त्यासाठी आधीच आपल्याला हे चेक करून घ्यायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने खालच्या बाजूला आपण या पद्धतीने जे मार्किंग फिटिंगचं आलेलं आहे त्या पद्धतीने आपण स्ट्रेट लाईन ओढून घेणार आहोत आणि ती लाईन पण आता आपण कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपले सर्व कटिंग झालेले आहे. आता आपण ह्याच्यावरती नंबर लिहून ठेवायचा आहे. आपला हा कोटला फ्रंट पार्ट आहे, बॅक पार्ट आहे, किती नंबरची चेस्ट आहे, कुठं मार्किंग आपल्याला सिलाईमध्ये वाढवायचं आहे, ते पूर्ण मार्किंग इथे आपल्याला अशा पद्धतीने पॅटर्नवर तयार करून ठेवायचं आहे. आणि त्यानंतरच ब्लाऊज जे पॅटर्न आपण काढलेलं आहे ते ब्लाऊजवरती टाकायचं आहे. त्यामुळे तुमच्या व्यवस्थितरित्या लक्षात येते की तुम्हाला मार्जिन नक्की कुठं वाढवायचं आहे. अशा पद्धतीने डॉट लाईन करून घेतल्यानंतर व्हिडिओ आवडला असेल तर आपले व्हिडिओ आपल्या चॅनलवर जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा. आणि आपण हा फुल कोर्स, ब्लाऊज डिझायनिंग फुल कोर्स घेऊन येणार आहोत. त्यातला हा पहिला ब्लाऊज आहे. थँक्यू.